गुरुदेव। मी प्रतिभा कैलास भागवत आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। नाशिक दिंडीमधून जी निघाली आहे उत्तर महाराष्ट्र उपपीठ रामशेज नाशिक या ठिकाणाहून 29 सप्टेंबर 2024 रोजी। आज 2 ऑक्टोबर दिंडीचा चौथा दिवस। चला तर मंडळी आपण पाहूया दिंडीचे पहिले सत्र। माऊली मंगल कार्यालय गोंदे फाटा या मुक्कामाच्या ठिकाणी आज प्रातःकाळी काकड आरती संपन्न झाली। पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते अनंत श्री घोषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुकांचे षोडशोपचारे पूजन करण्यात आले। ही पूजा करण्याचे सौभाग्य लाभले श्री गोरक्ष शिवाजी बोडके यांना सपत्नीक। त्यानंतर दुपारती संपन्न झाली।
जगद्गुरू श्रींच्या सिद्ध पादुकांना सुंदर फुलांनी सुशोभित केलेल्या रथामध्ये विराजमान केले गेले. सकाळच्या चहापानानंतर या वसुंधरा पायी दिंडीने नियोजित मार्गावर प्रस्थान केले. दिंडीत पायी चालल्यामुळे शारीरिक तंदुरुस्ती वाढते, स्नायू बळकट होतात, स्थूलता कमी होण्यास मदत होते, तणाव कमी करण्यासाठी आणि मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी उपयोग होतो. शुद्ध हवेचा अनुभव घेतल्याने मन शांत होते, सकारात्मक विचारांना वाव मिळतो, रक्तसंचार सुधारतो, शरीराच्या विविध अवयवांना अधिक ऑक्सिजन मिळतो आणि शरीराची कार्यक्षमता वाढते. शरीरातील ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. तसेच सामुदायिक भावना आणि सामाजिक संबंध मजबूत होतात. यामुळे मानसिक समाधान आणि आनंद मिळतो. म्हणूनच जगद्गुरू श्रींनी ही वसुंधरा पायी दिंडी सुरू केली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास म्हणजे नैसर्गिक संसाधनांचे आणि परिसंस्थांचे हानिकारक बदल. हे मानवाच्या विविध क्रिया जसे की अतिरेकी जंगलतोड, औद्योगिकीकरण, प्रदूषण आणि नैसर्गिक संसाधनांचा अतिवापर यामुळे होतो. यासाठी उपाययोजना काय तर जंगल संवर्धन, वृक्षारोपण, जंगलाचे संरक्षण आणि जंगलतोड कमी करण्याच्या उपाययोजना करणे, औद्योगिक प्रदूषण कमी करणे, पाणी आणि हवेच्या शुद्धतेसाठी उपाययोजना करणे, प्रजातींचे संवर्धन आणि त्यांच्यासाठी संरक्षित क्षेत्रे निर्माण करणे. पर्यावरणाच्या ऱ्हासावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे उपाय प्रभावी ठरू शकतात आणि भविष्यातील पिढ्यांसाठी एक शाश्वत पर्यावरण सुनिश्चित करू शकतात.
विविध ठिकाणी संरक्षित क्षेत्रे आणि वन्यजीवांसाठी अभयारण्य स्थापन केल्याने जैवविविधता आणि नैसर्गिक अधिवासांचे जतन होण्यास मदत होईल. पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्यासाठी व्यक्ती आणि व्यवसाय हे महत्त्वाची भूमिका बजावत असतात. म्हणून कचरा निर्मिती कमी करणे, सामग्रीचा पुनर्वापर करणे गरजेचे आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील आपण केलेल्या छोट्या बदलांचा देखील पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यासाठी आपण पृथ्वीचे संरक्षक बनून आपण तिचे रक्षण करू, हे जगद्गुरू श्रींनी आपल्याला या वसुंधरा पायी दिंडीच्या माध्यमातून सांगितले आहे. वसुंधरा पायी दिंडी आता पोहोचली आहे श्री साईबाबा मंदिर दोडी बुद्रुक या ठिकाणी. सर्वच यात्रिकी आणि भाविकांची अल्पोपहाराची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली. आजचे अन्नदाते आहेत श्री रावसाहेब दत्तू झालटे यांनी सपत्नीक अन्नदान केले. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ असते. बघा, सत्ययुगाचे पुण्यदायी कर्म हे तप होते, त्रेतायुगाचे पुण्यदायी कर्म हे साधना होते, द्वापारयुगाचे पुण्यदायी कर्म हे यज्ञ होते, तर कलियुगाचे पुण्यदायी कर्म हे दान आहे. धन पैसा यांचे दान करणारी व्यक्ती दानी म्हटली जाते. ज्ञानाचे दान करणारी व्यक्ती महादानी म्हटली जाते. यथार्थ दान तेच असते ज्यामुळे देणारा व घेणारा दोघांच्या आत्म्याला शांती मिळते. प्रत्येकाचे पोट म्हणजे यज्ञकुंडच असते. अन्नदान ही सत्पात्री असावी. अन्नदान करणाऱ्याच्या 31 पिढ्यांचा उद्धार होतो. नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया,
नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी आता वसुंधरा पायी दिंडी आदिती लॉन्स नांदूर शिंगोटे या ठिकाणी महाप्रसादासाठी थांबत आहे। या ठिकाणी सुवासिनीने माऊलींच्या सिद्ध पादुकांचे औक्षण केले व यजमानांनी स्वागत केले। महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुकांचे पूजन करण्यात आले। ही पूजा करण्याचे सौभाग्य लाभले श्री प्रकाश सुरेश सानप यांना सपत्नीक। यानंतर आरती संपन्न झाली। नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया
नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया दुपारच्या महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। या महाप्रसादासाठी ज्या अन्नदात्यांनी अन्नदान केले त्यांचे नाव आहे श्री प्रकाश सुरेश सानप, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र श्री गुरुदेव। अशा पद्धतीने आपण या वसुंधरा पायी दिंडीचा आजच्या पहिल्या सत्राचा प्रवास पाहिला। चला तर मग आपण अल्पविश्रांतीनंतरचा या वसुंधरा पायी दिंडीचा पुढचा प्रवास पाहूया दुसऱ्या सत्रात। श्री गुरुदेव। नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया